जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। पुण्यातील उंडरी भागामध्ये क्वालिटी, क्वांटिटी आणि स्पेशालिटी जपणारं एकच हॉटेल आहे असं म्हणावं लागेल, ते आहे जलदूत। त्या जलदूत हॉटेलबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया आणि जाणून घेऊया जलदूत हॉटेलच्या अनेक पदार्थांची क्वालिटी, क्वांटिटी आणि स्पेशालिटी। तर तयार राहा। सर, आपलं नाव सांगा। नमस्कार, मी योगेश वसंत सातव। तसं मूळ तुम्ही कोणत्या ठिकाणचे? माझं मूळगाव आमचं देवचिरोली, अच्छा, पुण्यामध्येच। पुण्यामध्येच। मग ही हॉटेल लाईन तुम्ही अचानक वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय कसा निवडला हॉटेल लाईनचा? माझं बरेच वर्ष अशी इच्छा होती की आपण हा व्यवसाय सुरू करावा, पण मला काहीतरी चांगल्या पद्धतीत करायचं होतं। आता म्हणजे मटण थाळी, चिकन थाळी सगळंच मिळतं। पुण्यात फिश थाळी किंवा फिश, मला स्वतःला फिश आवडतं खायला, आणि पुण्यामध्ये पण जिथं मिळतात ते खूपच महाग आहेत म्हणजे, आणि क्वालिटी तशी मिळत नाही। म्हणून मी त्या दृष्टीनेच तसा विचार करूनच मी हा व्यवसाय चालू केला। आता तुमच्या हॉटेलचं नाव सुद्धा खूप कॅची आहे, पुण्यामध्ये कुठेच नाही येते जलदूत नावाने। तर जलदूत हे नावामागचं रहस्य काय आहे? रहस्य असे आहे साहेब की बघा, आता देवाचं नाव तर अशा व्यवसायाला देता येत नाही हॉटेलला, आणि मासा जलदूतच आहे ना, मासा जलदूतच आहे ना, म्हणून त्या विचारातनं त्या कन्सेप्टमधून ते नाव सुचलं। व्हेज आणि नॉनव्हेज ह्या दोन्ही पद्धतीमध्ये मेनू कोणकोणते आहेत आणि फेमस मेनू कोणते आहेत तुमच्यामध्ये? आपल्याकडं व्हेजमध्ये पंजाबी आहे, महाराष्ट्रीयन आहे, चायनीज आहे, आणि नॉनव्हेजमध्ये आपल्याकडं चिकन, मटन, फिश अशा व्हरायटी आहेत। व्हेज नॉनव्हेज हे बनवताना शक्यतो मसाले खूप महत्त्वाचे असतात, तो म्हणजे त्या पदार्थाचा आत्मा असतो। बरोबर आहे। तर मसाल्याबद्दल तुम्ही कसं टेक केअर करता, काळजी कशी घेता मसाल्याची? आमचं ते सिक्रेट आहे साहेब, आम्ही आमच्या पद्धतीनेच मसाले बनवतो आणि तेच वापरतो। आता तुमच्या तर एकूण स्टाफ किती आहे, त्याची संख्या काय? माझ्याकडे तर 40 लोकांचा स्टाफ आहे। आणि आपल्या हॉटेलची वेळ काय असते सर? माझी सकाळी 11:30 ते दुपारी 3:30, आणि संध्याकाळी 7 ते 11:30। आणि बाहेरच्या ऑर्डर तुम्ही स्वीकारता का? स्वीकारतो ना, स्वीकारतो। आणि माझ्याकडे बँकेट लॉन पण आहे, त्यामुळं माझ्याकडे 400 लोकांचं पण, म्हणजे एखादं फंक्शन छोटंसं म्हणजे रिसेप्शनला वगैरे पण आम्ही जागा देतो। त्याला जोडूनच प्रश्न आहे, तुम्ही सुखसुविधा काय देता इथे आल्यानंतर ग्रुपसाठी, आणि त्याचं वैशिष्ट्य काय तुम्ही सांगाल? वैशिष्ट्य असे की माझा जो ॲम्बियन्स आहे संध्याकाळचा, जे लाईट आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, म्हणजे खुर्च्यासुद्धा एवढ्या आरामदायक आहेत, आम्ही बनवलं म्हणजे मागवल्यात, चायनावरून मागवल्यात चेअर्स। दुसरी गोष्ट की माझ्याकडं विकेंडला फ्रायडे टू संडे लाईव्ह बँड असतो, आणि लाईव्ह बँडमध्ये वेगवेगळे आर्टिस्ट असे आम्ही अख्ख्या भारतातनं म्हणजे जे असं आहेत ना नावं दिले, तर त्यांचं लाईव्ह बँड असतो संध्याकाळी 7 ते 10:30, शुक्रवार ते रविवार। तुम्ही हा व्यवसाय करताना खूप कल्पकता आणि कल्पनेने सुरू केलं आहे, म्हणजे नियोजन पद्धतीने। तर ती आयडिया तुम्हाला का, कशी आणि केव्हा सुचली? आता कसं पुण्यात काय खवय कमी आहेत का? आता पुण्यात जन्म दिलेल्या माणसं, आता मी सुद्धा पुण्यातच जन्मापासून आहे ना, खवय काय कमी नाही ना, त्याच्यामुळं काही गोष्टींचा आम्ही म्हणजे विशेषतः म्हणजे मला स्वतःला एखाद्या रेस्टॉरंटला गेलो तर मी किचन आणि वॉशरूमच्या बाजूला कधीच बसत नाही जेवायला, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी रेस्टॉरंटच्या बाहेरच ठेवलेल्या आहेत त्या। आणि उद्घाटन प्रसंगी कोण आलं होतं? उद्घाटन योगेश टिलेकर साहेबांनी केलं, आमदार आहेत ते विधान परिषदेचे। परत राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदाताई लोणकर, परत भाजपचे महेशदादा पुंड, राजासाहेब भिंताडे व अनेक मान्यवर आले होते। तुमचं हे सर्व पूर्णपणे टीम वर्क आहे। हो। तर टीम वर्कमध्ये तुम्ही नावं घेताना कोणाकोणाची घ्याल, मान्यवरांची, सहकार्याची किंवा मित्रपरिवारांची? माझे जागा मालक आहेत तुषार होले, ते होले साहेबांनी पण खूप मदत केली मला, होले परिवाराची पण चांगली मदत सहकार्य आहे मला, आणि समस्त जे गावकरी आहेत, सचिन घुले साहेब आहेत, त्यांचं पण सहकार्य आहे मला। आता भविष्यातील तुमच्या योजना किंवा प्लॅन काय आहे साहेब? आता तर पहिली शाखा काढली, आता सेट झाल्या की विचार करू।
परत एकदा तुमच्या ह्या हॉटेल व्यवसायाला आणि तुमच्या पुढील करिअरला, पुढच्या योजनेला आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एक हॉटेल आहे, एक हॉटेलमध्ये अनेक हॉटेल होऊन तुम्ही सर्व खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवाल अशी आम्हाला अपेक्षा आणि खात्री सुद्धा आहे. धन्यवाद. परत एकदा आपण नंतर कधीतरी भेटूया. धन्यवाद सर. नक्की साहेब, थँक्यू. नमस्कार. मी ह्या जलदूत हॉटेलमध्ये 3 दिवसापूर्वी परत येऊन गेलो होतो. त्यामुळे तिथं मी त्यावेळेस सुरमई, तंदुरी चिकन, बिर्याणी, चिकन बिर्याणी वगैरे हे आम्ही खाल्लो. फॅमिली सगळं होतो आम्ही, आणि मला ते अतिशय त्यांची क्वालिटी चव खूप आवडली. त्याच्यामुळे मी आता रिपीट आलेलो आहे, पण आता मी पार्सल घेण्यासाठी आलेलो आहे. आणि मी आता पार्सल घेऊन जाईल आणि सेम मी सांगितलेलं आहे सुरमई वगैरे, तेच मी रिपीट ऑर्डर करून मी पार्सल घेऊन चाललेलं आहे. आणि हे आता माझ्याबरोबर आहे. फक्त आता हे नवीन जरी उघडलं असलं हॉटेलमध्ये तरी व्यवस्था चांगली आहे, ट्रीटमेंट चांगली आहे, सर्विस चांगली आहे. फक्त ह्यांनी हे क्वालिटी ही टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही क्वालिटी जर टिकवली तर हे त्यांचं म्हणजे पुढचं जे आहे ते खूप व्यवस्थित चालेल त्यांचं, असं मला वाटतं. ते मुलीकडे आले सांगते ना. मी स्मिता पाटील, जळगाव, खानदेश. मी उंदरीमध्ये इथं माझ्या मुलीकडे आलेली आणि तिच्यासमोर सहज विषय काढला की आपल्याला नॉनव्हेज खायला जायचं आहे. तर म्हणे आई आत्ताच इथं नवीन जलदूत नावाचं हॉटेल निघालेलं आहे, तिथं जाऊया आपण. तर आम्ही फॅमिलीसहित आलेलो होतो 3-4 दिवसापूर्वी. आणि तिथं मला म्हणजे फिश खूप आवडतं. चिकन मटन त्यापेक्षा मला फिश खायची होती. आणि मी मनसोक्त त्या दिवशी 2 प्रकारचे सुरमई फ्राय आणि प्रॉन्स मागवलं होतं आणि मला खूप आवडलं. म्हणून आज मी परत प्रॉन्स घ्यायला आलेली आहे. आणि मला वाटतं की नवीन डिशेस पुढे परत येईल तेव्हा मिळतील अशी अपेक्षा करते. पण एकच गोष्ट त्यांना परत सांगायची आहे की मी जेव्हा पण येईल तेव्हा इथं मला तीच क्वालिटी आणि तीच क्वांटिटी आणि तेच सगळं काही व्यवस्थित मिळायला हवं आहे. त्याच्यात काही कमीपणा दिसायला नको आहे. माझं नाव रचना आहे. इथं जलदूत हॉटेलचं फूड खूप छान आहे. जो चवीचा खाणार तोच इथेही येणार जलदूत रेस्टॉरंटमध्ये. ओके, माझं नाव राजेश्वरी आहे आणि आज मी इथे जलदूतला आले आणि आम्ही 2-3 नॉनव्हेजचे डिशेस ट्राय केले जे कुठेच आतापर्यंत खाल्लेले नव्हते. जसं पत्राणी फिश होतं, क्रॅब होतं, सुरमईचे फ्राईड डिशेस होते. इकडचं नॉनव्हेज खूप छान आहे टेस्टला. चिकन मटन थालीसुद्धा टेस्टला A1 आहे. आणि आम्ही व्हेजमध्ये पण खूप सारे स्टार्टर्स ट्राय केले. चायनीजचे स्टार्टर्स स्पेसिफिकली, जसं पनीर 65 वगैरे स्पायसी होते, टँगी होते. जशी टेस्ट वाटेल त्याच्यानुसार ते मॉडिफिकेशन करतात. तुम्ही स्पेसिफिक सांगू शकतात. खूप छान टेस्ट आहे इकडच्या रेस्टॉरंटची. ॲम्बियन्ससुद्धा खूप सुंदर आहे आणि सगळे छान स्टार्स देऊ शकतो, 5 स्टार्स देऊ शकतो याला. माझं नाव आदित्य शिंदे आहे. मी आज इथं आलतो जलदूत फॅमिली रेस्टॉरंटला. तर मी स्टार्टर ट्राय केलं, पनीर 65 आणि पनीर मलाई. ते खूप भारी होते. आणि मग मी आता पनीर तवा फ्राय खाल्ला आहे, तंदूर. मस्त टेस्ट आहे. फ्राईड राईसला पण खूप छान टेस्ट आहे. मला तर खूप आवडलं आहे. आमच्याही शुभेच्छा. कॅज्युअल लुक, गुडलक चौक पुणे, राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि BR एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे.